धारावीच्या निमित्ताने अर्धी मुंबई अदानींना दिली। अंबानी आधीपासूनच मोठे, पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले। ठाकरे बंधूंचा गंभीर आरोप। राज ठाकरे सुद्धा अनेक उद्योगपतींच्या घरी गेले, आलिंगन दिलं। ठाकरे बंधूंची दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका, भाजपच्या अमित साटम यांची टीका। मराठी आणि हिंदूंमध्ये फडणवीसांनी गफलत करू नये। फडणवीस हिंदू आहेत की नाही ते सांगावं। मुंबईत हिंदू महापौरवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। उद्धव ठाकरे जिहाद हृदय सम्राट। ठाकरे कुटुंब महाराष्ट्रामधलं तरी आहे का? मुंबईसाठी काय दिवे लावलेत? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मी सर्टिफाईड नागपूरकर, पण काही मुंबईतच म्हातारे झाले तरी विकास केला नाही। फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा, तर आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर। मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो, राऊतांचं प्रत्युत्तर। आमच्या कुटुंबात कधीच अंतर नव्हतं। राजकीय मतभेद असतील, मात्र कौटुंबिक संबंध चांगले। भविष्यात होणारा निर्णय राष्ट्रवादी कुटुंबातून असेल। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचं भाष्य। अर्थ खातं, क्रीडा खातं, अल्पसंख्याक खातं माझ्याकडे, तुम्ही काळजी करू नका। मी शब्दाचा पक्का, पॅनलला निवडून द्या। मिरजमधील प्रचार सभेतून अजित पवारांची मतदारांना साथ। कुणी किती मोठ्या बापाचा असू द्यात, मी गुंडगिरी मोडून काढणार। पिंपरी चिंचवडच्या सभेतून अजित पवारांचा इशारा, तर पिंपरीमधील 2 गरुडांची मक्तेदारी रॉकी भाई म्हणजे अजितदादा संपवणार। रोहित पवारांचा महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्यावर निशाणा। 70,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजितदादा भाजपत गेले। आमचा कार्यक्रम करणार म्हणतायत, मग आम्ही काय हातात बांगड्या घातल्या का? महेश लांडगेंची अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका। परळीमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण। गटनेता निवडीमध्ये एमआयएम सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेची हात मिळवणी। नवी युती मुबारक असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला। कोण एमआयएम असं म्हणत परळीतील युतीवर एकनाथ शिंदेंचा उलट सवाल, तर शिंदे आमच्यासाठी गुस्ताख ए रसूल, कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि शिंदेंसोबत जाणार नाही। इम्तियाज जलील यांची भूमिका। मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यावर टीका। भाजपमधील महारथींचा शोध घ्यावा लागेल। आमच्या बंडखोरीमुळे आपण सत्तेत आहोत, फडणवीसांना विचारा, संजय शिरसाट यांचा पलटवार। रोज का मटण, दाबा कमळाचं मटण। नांदेडमधील सभेत अशोक चव्हाणांचं वक्तव्य, तर चव्हाणांनी मतदारांची मटणापुरती किंमत केली। काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांची टीका। आणि निवडणुकीमध्ये भाजपकडून माजी महापौरांसह माजी नगरसेवकांवर कारवाईचा बडगा। सोलापुरात 28 तर जळगावमध्ये 27 बंडखोर पदाधिकाऱ्यांचं निलंबन। पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका। निलेश राणे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोरी पेडणेकरांच्या विरोधात कोर्टात जाणार। पेडणेकरांवर 2 गुन्हे तरी प्रतिज्ञापत्रात उल्लेख नाही, राणेंचा आरोप। गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांची समज। पत्नी जयश्री मारणेला मतदान करण्यासाठी मतदारांना फोन केल्यानंतर पोलिसांची तंबी। जयश्री मारणेला राष्ट्रवादी काँग्रेसची बावधनमधून उमेदवारी। बुलढाण्यामधील लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये वाढ कायम। कमळजा मातेच्या तोंडापर्यंत सरोवराचं पाणी। काही दिवसात देवीची मूर्ती पाण्याखाली जाण्याची शक्यता। भीमाशंकर मंदिर 3 महिने दर्शनासाठी बंद। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विकास कामांसाठी निर्णय। भीमाशंकरकडे जाणारे मार्ग पर्यटक आणि भाविकांसाठी बंद असतील।